हाय एव्हरीवन, कसे आहात फ्रेंड? मजेत आहात ना? आम्ही पण मजेत आहोत, तुम्ही पण मजेत राहा. तर फ्रेंड्स, आज आहे संडे आणि आज आहे संकष्टी. तर मी पूर्वी उपवास करायचे, पण आता वयोमानानुसार आपल्याला उपवास नाही जमत. त्यामुळे मी घरात गोडधोड करते. आज संडे असल्यामुळे आज वेळ मिळाल्यामुळे मी मोदक बनवले आहेत. म्हणजे आता मोदक उकडत ठेवलेला आहे. दाखवतेच तुम्हाला. मी रेसिपी ही गणपतीच्या वेळी शेअर केलीच होती यूट्यूब चॅनलवर. तर मस्त आज दिवस आहे संडे. मस्त देवाची सकाळी पूर्ण घराची साफसफाई केली आणि त्यानंतर मी सर्व आवरून देवाची पूजा वगैरे अर्चा केली. आणि इथे मी देवपूजा पण झालेली आहे माझी. आणि आता मी देवाला मोदक झाले ना की मी नैवेद्य दाखवणार आहे. हे बघा, आता नैवेद्य दाखवून त्याचा मोदकांचा नैवेद्य दाखवून नंतर मी जेवणार आहे. तर मस्त वाटलं फ्रेंड्स. तुम्ही कसे आहात? मजेत आहात ना? तर माझे शॉर्ट येतच असतात, पण व्हिडिओ टाकायला थोडासा अवधी होत आहे, तर सो सॉरी. तरी आज मी म्हटलं ब्लॉग बनवूयाच आपण आपल्या फ्रेंडसाठी. तर मी तुम्हाला दाखवते. चला, मस्त असं मी मोदक उकडत आहे ते दाखवते तुम्हाला. वर मी वेट ठेवलेला आहे, त्यामुळे आपले मोदक पटकन शिजले जातील. हे बघा, पाहू शकता. मी मस्त माझ्या हातानेच मी मोदक बनवलेले आहेत, साच्यात वगैरे नाही. त्यामुळे ते मोदक शिजत आहे. आणखी 5 मिनिटांनी मोदक रेडी होतील आणि नंतर आपण भगवंताला नैवेद्य दाखवू. फ्रेंड, कसं वाटतं तुम्हाला? मस्त ना? पूजा अर्चा केल्यानंतर खूप समाधान वाटतं. आपण सगळ्यांचं चांगलं भलं बघायचं, म्हणजे सगळ्यांचं चांगलं इच्छा ठेवायची मनात. जे आपल्या नशिबाला आहे ना ते आपल्याला अवश्य मिळतं. लेट होतो पण चांगलं होतं. देव आपली परीक्षा बघत असतो आणि त्यातूनच आपण धीटपणे पुढे जायचं असतं. आणि त्यामुळे आपल्याला परमेश्वर साथच देत असतो. त्यामुळे तुम्ही डगमगू नका. कुठचंही तुम्ही कार्य करत असाल तर देवाचं नामस्मरण प्रथम तुम्ही कार्य करा. भगवंत आपल्या पाठीशी असतो. चांगलं, सगळ्यांचं चांगलं भलं बघायचं. कधी कोणी आपल्याबद्दल वाईट बोलत असेल तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि आपण बोलत राहायचं. त्याच्याशी वादविवाद करायचा नाही. त्यामुळे आपल्या मनाची शांती भंग होते आणि आपल्याला मानसिक टेन्शन होतं. त्यामुळे आपण म्हणजे वादविवाद करणाऱ्या लोकांपासून सावध राहायचं आणि न जास्त, म्हणजे मोजकंच बोलायचं त्यांच्याशी. न जास्त बोललेलंच बरं. चांगलं त्यांच्याशी बोलायचं आणि आपला दिवस चांगला घालवायचा आहे तो. त्यामुळे घरात आपल्या सुख समृद्धी शांतता नांदते. आपलं मन स्थिर राहतं. भगवंताची उपासना करायची, देवपूजा करायची, सगळ्यांचं चांगलं बघायचं. आपण श्रम करायचे. श्रमला साथ देण्यासाठी आपल्याला श्रम करतो, त्याला यश देण्यासाठी आपला परमेश्वर अगदी पाठीशी उभा असतो. तो कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याला साथ देत असतो. तर तुम्ही अगदी न डगमगता आपण नित्यनियमाने आपलं सर्व कार्य पार पाडायची. तर चला, आता 5 मिनिटातच आपले मोदकाचा नैवेद्य तयार होईल. मग आपण देवाला दाखवून आरती करून मी जेवून घेणार आहे. तर लवकरच मी माझा व्हिडिओ तुम्हाला शेअर करणार आहे, म्हणजे ह्याचे आपले रेसिपीचे. तर चला, आता माझी मुलं परदेशी शिक्षणाला असल्यामुळे असं वाटतं की एकट्याला काय करायचं, म्हणजे काही समजत नाही. म्हणजे खाणार कोण हा प्रश्न होतो ना. त्यामुळे मी लेट करते, पण नाही, तसं नाही. मी व्हिडिओ शेअर करत जाईल आणि तुम्हाला रेसिपी माझ्या दाखवत जाईल. तर आता आपण पाहूया. चला, आपले मोदक रेडी होत आहे. चांगलं तूप वगैरे घालून मोदक गरम गरम खायचे मस्त. बराच दिवस बासमती राईस मी आणलेला आहे शॉपमधून. बासमती राईसचं पीठ आणलेलं आहे आणि त्याचे मोदक बनवले. मस्त सुगंध सुटलेला आहे घरात. खूपच छान मस्त वाटतंय आणि खूप असं समाधान वाटतंय. तर आता मी नैवेद्य दाखवते आणि त्यानंतर आपण जेवून घेऊया. चला तर मग. आता मी नैवेद्य दाखवलेला आहे गणपतीला. दाखवतेच तुम्हाला.
हे बघा, पाहू शकता मोदकांचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि आता मी पूजा करून घेणार आहे देवाची. आणि आपण हे करूया, देवाला प्रार्थना करूया की सगळ्यांना सुखी ठेव. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन का. मस्त देवाला नैवेद्य दाखवलेला आहे आणि मोदक पण मी खाल्लेला आहे. मस्त झालेले टेस्टी मोदक. मस्तवर गरम गरम मोदकावर तूप सोडून त्यावर मी खाल्लेला आहे मोदक. छान मोदक बनलेले आहे. तुम्ही नक्की जाऊन बघा, माझा व्हिडिओ आहे चॅनलवर गणपतीच्या वेळेचा मोदकांचा. त्यामुळे मी आज काही रेसिपी दाखवली नाही. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला ना? आवडला तर नक्की माझ्या चॅनलला जाऊन व्हिजिट करा आणि माझे व्हिडिओ पहा. तर तुम्हाला हा आजची रेसिपी किंवा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चला आता मी जेवून घेते. गुड नाईट.